हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं याच्यामध्ये अनग्रुप डिस्क्रीट और डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आणि ग्रुप और कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. सो आपण पाहणार आहोत त्या रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. रिलेटिव्ह frequency distribution. काय पाहणार आहोत? रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. बेटा रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. सो रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? तर सपोज एखादा चार्ट आपण घेऊयात. मग तो ग्रुप असू देत किंवा अनग्रुप असू देत. सो आपण एखादा चार्ट घेऊयात. चार्ट असा घेऊयात की ठीक आहे, स्टुडंट एज घेऊयात आपण. ओके, स्टुडंट एज घेऊयात. स्टुडंट एज घेताना सपोज आता तुमच्या क्लासमध्ये आहेत. सो तुम्ही तुमच्या क्लासमधली मुलं साधारण 20, 21, 19 पासून स्टार्ट करतात. सो 19, 20, 21 या एज ग्रुपचे असते. सो आता आपण बघूयात की या एज ग्रुप मध्ये बसणारे किती स्टुडंट्स क्लासमध्ये अवेलेबल आहेत. सो मी असं सपोज आपण असं पकडलं की 19 एज ग्रुप असलेली मुलं तुमच्या क्लासमध्ये आहेत 6. 20 ग्रुप एज ग्रुप असलेली मुलं तुमच्या क्लासमध्ये आहेत 8 आणि 21 असणारी आहेत 10. सो टोटल झाली 8, 6, 24, 24 आणि 10, 34. ओके, सो टोटल झालं 34. सो रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ज्या वेळेला तुम्ही फाइंड आउट करता त्यावर रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा एक फॉर्म्युला दिलेला असतो. सो रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय आहे? रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी RF इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी divided by total frequency. सो आता सपोज याची तुम्हाला जर मी रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायला सांगितली तर रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशा पद्धतीने फाइंड आउट होईल? आता सपोज आपण या एज ग्रुपची रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघा. सो मग त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 6 डिवायडेड बाय टोटल फ्रिक्वेन्सी किती आहे? 34. मग याची रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती झाली? सो 6 डिवायडेड बाय 34. सो 6 डिवायडेड बाय 34 केला तर किती होईल? 0. झिरो पॉइंट समथिंग काय येईल ती. सो अशा पद्धतीने तुमची फ्रिक्वेन्सी फाइंड आउट होईल. आता आपण आधी कॅल्सी यूज करून बघूया. त्याच्यात तुम्ही कॅल्सी यूज करू शकताय, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम राहणार नाहीये. वेट, आपण कॅल्सी यूज करूया. सो किती आहे? 0.6 डिवायडेड बाय 34. सो येतो 0.17. 0.18 घेतलं तरी चालेल. 0.18. सो हा झाला तुमच्या काय याला म्हटलं जातं? रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. सो रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अशा पद्धतीने फाइंड आउट करतात. त्याच्यानंतर येतं आता रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी यूज कुठे करायची, त्याच्यानंतर तुमचं पर्सेंटेज फ्रिक्वेन्सी असेल ती यूज कुठे करायची हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. सो इथे तुमचं 0.18 हा तुमचा झाला रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. सो अशा पद्धतीने आता नेक्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे तर
पर्सेंटेज फ्रिक्वेन्सी कसं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने फाइंड आउट करतात ते लिहून घ्या. स्टॅट्स मध्ये काय आहे माहिती आहे की स्टॅट्स मध्ये तुम्हाला एक सांगतो, याच्या आधीच सांगून ठेवतो, स्टॅट्स हा तुमचा फॉर्म्युलाने भरलेला सब्जेक्ट आहे. त्याच्यात खूप सारे फॉर्म्युलेस तुम्हाला युज करावे लागतात. त्याच्यामुळे मी ज्या वेळेस जो फॉर्म्युला लिहून देईन, तर तुमच्या एक काम करायचं, नोटबुकच्या लास्ट पेजला किंवा त्याच्या आधीच्या पेजला, म्हणजे फर्स्ट पेजला किंवा लास्ट पेजला कुठेतरी सगळे फॉर्म्युले 1 बाय 1 लिहून घ्यायचे. हा कसला फॉर्म्युला आहे तुमचा? रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा. सो रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा जो फॉर्म्युला आहे तो तुमचा आता फर्स्ट मला हा लिहून घ्यायचा, तुम्हाला पुढे उपयोगी पडणार. सो रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय टोटल फ्रिक्वेन्सी. आता नेक्स्ट आपण बघूयात, ही झाली रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. देन येतं इथं नेक्स्ट आहे पर्सेंट फ्रिक्वेन्सी. काय नेक्स्ट? पर्सेंट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. सो पर्सेंट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये काय होतं की सेम फॉर्म्युला यूज होतो. पर्सेंट फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय टोटल फ्रिक्वेन्सी. आता पर्सेंट म्हटल्याच्या नंतर त्याच्यातच तुम्हाला समजून जातं की ह्याला ह्या फॉर्म्युला मध्ये मग काय चेंज होणार. चेंज एवढाच होईल इंटू 100. सॉरी, सो मी इथे त्याची जरा शॉर्ट फॉर्म लिहितो, आपल्या ब्लॅक व्हाईट बोर्ड वरती जागा नाहीये त्याच्यामुळे. सो फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय टोटल फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू इंटू 100. सो पर्सेंट फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय टोटल फ्रिक्वेन्सी इंटू 100. पर्सेंट मध्ये एवढाच फरक होईल की त्याला इंटू 100 येईल. रिलेटिव्हला फक्त फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय टोटल फ्रिक्वेन्सी. सो अशा पद्धतीने तुमची पर्सेंट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन कॅल्क्युलेट केली जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे याच्यातला तो आहे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. नेक्स्ट पार्ट काय आहे? कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आता कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये दोन पार्ट पडतात. देयर आर टू टाइप्स ऑफ कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. फर्स्ट वन लेस दॅन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अँड सेकंड वन मोर दॅन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. सो आधी आपण वन बाय वन एक एक बघूयात. लेस दॅन फर्स्ट बघूयात कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. एक मिनिट. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन याच्यामधला फर्स्ट पार्ट आहे लेस दॅन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. सो फर्स्ट वन आहे लेस दॅन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. लेस दॅन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर त्यांनी काय दिलेलं आहे, इन शॉर्ट इट इज कॉल्ड LCF. LCF म्हणजे काय? लेस दॅन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. The LCF of the class is total number of observation less than upper limit of that class. हे आता कसं ओळखायचं ते मी तुम्हाला दाखवेन. म्हणजे त्यांनी जे सेंटेन्स दिलेले आहे आपण नंतर एक्सप्लेन करून घेऊ आपल्या प्रॉब्लेम मध्ये. इन अदर वर्ड LCF of the class is total of the frequency from the first class to the classes under consideration. So आता एक एक्झाम्पल बघूया त्याचं. एक्झाम्पल लिहून घेताना मी इथे लिहितो आधी एक्झाम्पल, ते तुम्ही राईट डाऊन करा जसंच्या तसं, मग आपण त्या एक्झाम्पलने सॉल्व्ह करून बघूया. सो फाइंड द लेस दॅन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. फाइंड द LCF म्हणजे काय म्हटलं? लेस दॅन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. अँड याच्यातच आपण आधी LCF बघूया, त्याच ह्याचं क्वेश्चनचं आपण काय बघूयात की मोर दॅन सुद्धा बघूयात कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कसं येते. सो मार्क्स आता त्यांनी दिलेलं आहे, फाइंड द लेस दॅन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फॉर द फॉलोइंग डाटा. फॉर द फॉलोइंग डाटा. फॉर द फॉलोइंग डाटा. ओके. सो
आता त्यांनी जो डाटा दिलेला एक टेबल दिलेला आहे आपला, तो टेबल राईट डाऊन करा. मार्क्स divided by number of students. Marks divided by number of students. Marks divided by number of students. आता मार्क्स आहेत ग्रुप मध्ये दिलेले आहेत, ग्रुप फॉर्म मध्ये. सो 0 to 10, then 10 to 20, then 20 to 30, then 30 to 40, and last one 40 to 50. 40 to 50. ओके. सो अशा फॉर्म मध्ये त्यांनी ग्रुप दिलेले आहेत आणि नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत 2, 3, 7, 5, 3. ओके. हे दिलेले तुमचे नंबर ऑफ स्टुडंट्स. आता आपल्याला काय सॉल्व्ह करायचं सांगितलंय, फाइंड द लेस दॅन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. सो आपल्याला लेस दॅन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायला सांगितलंय. सो लेस दॅन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करत असताना आधी आपल्याला एक टेबल बनवून घ्यावं लागेल. सो त्याच्या आधी तुम्हाला काय करावं लागेल, हा जो काही क्वेश्चन दिलेला आहे मी तो तुम्हाला लिहून घ्यावा लागेल. सो हा जो क्वेश्चन आहे पहिला राईट डाऊन करा तुम्ही. ओके. आता राईट डाऊन जर ज्यांचं झालंय त्यांचं ठीक आहे, नसेल झालेलं त्यांनी पुन्हा युट्यूबला हा व्हिडिओ बघून तुम्ही सॉल्व्ह करून घ्या, कारण तेवढा वेळ नाहीये आपल्याकडे, आपल्याला खूप सारं कव्हर करायचं. सो हा क्वेश्चन आहे, आता सॉल्व्ह कसा करायचा तो बघूया. ओके. सो हे झाल्याच्या नंतर आन्सर याचे घेऊयात आपण. सो आन्सर घेताना आपल्याला काय करायचंय, जस्ट एक टेबल बनवायचं, बाकी काही करायचं नाही. जस्ट एक टेबल बनवायचं. त्या टेबल मध्ये काय येणार आहे बघा, टेबलला फर्स्ट येणार तुमचे मार्क्स, फर्स्ट येणार आहे मार्क्स. त्याच्यानंतर येणार नंबर ऑफ स्टुडंट्स, म्हणजेच तुमच्या याच्यातली फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ स्टुडंट्स. देन मार्क्स लेस दॅन त्याच्यानंतर मार्क्स लेस दॅन आणि देन येतं नंबर ऑफ स्टुडंट्स पुन्हा एकदा. सो लेस दॅन फ्रिक्वेन्सी काढायची ना, त्याच्यामुळे नंबर ऑफ स्टुडंट्स. ओके. हा चार्ट तुमचा प्रिपेअर करायचा तुम्हाला. आता हे जो आपला क्वेश्चन होता तो लिहून घेऊयात आपण. क्वेश्चन मध्ये ग्रुप काय दिला होता, 0 to 10, सेकंड 10 to 20, देन 20 to 30, देन 30 to 40, देन 40 to 50. हा आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. नंबर ऑफ स्टुडंट सुद्धा आपल्याला क्वेश्चन मध्येच दिलेले आहे. इथे 2, 3, 7, 5 and 3. ओके. हे तुम्हाला हितपर्यंत हे, एक मिनिट, तुम्हाला एक क्लास दिसत नाहीये ना, वेट. ओके. सो इथपर्यंत जे तुम्हाला आहे तुमच्या क्वेश्चन मध्येच दिलेलं होतं. आता मार्क्स लेस दॅन मध्ये काय होईल की, लेस दॅन मार्क्स म्हणजे आता काय म्हटलंय बघा, पहिलं आता मगाचं सेंटेन्स मी तुम्हाला जे म्हटलं, लेस दॅन फ्रिक्वेन्सी मध्ये दिलेलं, LFC's class काय म्हटलंय, in short called LCF. The LCF of the class is total number of observation. LCF is the class is total LCF of the class is total number observation less than upper limit of that class. म्हणजे काय, लेस दॅन मध्ये काय होतं की नंबर ऑफ स्टुडंट ऑब्झर्वेशन लेस दॅन, काय म्हटलंय, लेस दॅन अप्पर लिमिट ऑफ दॅट क्लास. म्हणजे हा जो आहे अप्पर लिमिट, म्हणजे हा क्लास आहे 0 to 10. सो याचा अप्पर लिमिट किती आहे, 10 आहे, लोअर लिमिट किती आहे, 0. त्याच्यामुळे लेस दॅन 10 ही जी फ्रिक्वेन्सी येणार, लेस दॅन आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय. लेस दॅनचा मिनिंग काय होतो,
क्लासच्या अप्पर लिमिट पेक्षा कमी, म्हणून आपला अप्पर लिमिट आहे 10. लेस दॅन मार्क्स लेस दॅन किती पेक्षा कमी पाहिजे, 10 पेक्षा. मग इथे येणार लेस दॅन 20, देन लेस दॅन 30, देन लेस दॅन 40, लेस दॅन 50. हे का लिहिलंय, कारण कम्युनिटी लेस दॅन कम्युनिटी फ्रिक्वेन्सीला म्हटलेलं आहे की ऑब्झर्वेशन जे आहे तुमचं ते या क्लासच्या अप्पर लिमिट पेक्षा कमी असावं, आणि त्याच्यामुळे आपण इथे लिहून घेतले की कशापेक्षा. सो या क्लासचं असेल तर ते 10 पेक्षा कमी असावं. मार्क्स लेस दॅन 10. त्या क्लासचं असेल तर किती असेल, मार्क्स लेस दॅन 20. 20 to 30 क्लासचं असेल तर मार्क्स लेस दॅन 30. 30 to 40 असेल तर मार्क्स लेस दॅन 40. आणि 40 to 50 असेल तर मार्क्स लेस दॅन 50. सो त्याच्यामुळे आपण हा चार्ट त्या पद्धतीने प्रिपेअर करून घेतला. आता काय होईल, हे असं का प्रिपेअर केलंय. आता जर मला एखाद्याने विचारलं की 10 पेक्षा 20 पेक्षा कमी असलेले मार्क्स कमी असले 10 पेक्षा मार्क्स कमी असलेले स्टुडंट किती आहेत. ओके, तर मी काय सांगू शकतो किती आहेत. माझ्याकडे आहेत 2 स्टुडंट्स असे आहेत की ज्यांना 10 पेक्षा कमी मार्क्स आहेत. मला जर कोणी असं विचारलं की 20 पेक्षा कमी मार्क्स असलेले किती स्टुडंट्स आहेत, तर किती येणार आहेत, 3. नाही, कारण हे 2 पण त्याच्यात कॅल्क्युलेट होतात, त्यांना सुद्धा 20 पेक्षाच कमी आहेत. मग त्यावेळेस मी ह्याचं ऍडिशन करणार, आणि इथे माझं 5. 2 + 3 5. देन मला कोणी विचारलं की 30 पेक्षा मार्क्स कमी असलेले स्टुडंट्स किती आहेत, तर मग मी काय करणार, हे 5 + हे 7. 5 + 7 हा कसा आला, इथे लिहितो मी. 2 + 3 = 5. Then 5 + 7 = 12. Then 12 + 5 = 17. And 17 + 3 = 20. ओके, सो अशा पद्धतीने मग आता हे मी काढलेला नंबर ऑफ स्टुडंट. सो ही झाली माझी लेस दॅन फ्रिक्वेन्सी, कमीत कमी. म्हणजे जर मला कोणी असं विचारलं उद्या की 50 पेक्षा कमी मार्क्स असलेले स्टुडंट किती आहेत, तर मी टोटल नंबर सांगू शकतो 20 स्टुडंट्स आहेत. जर मला कोणी विचारलं 40 पेक्षा कमी मार्क्स असलेले स्टुडंट किती आहेत, मी सांगू शकतो 70. मग त्याच्यामध्ये हे सगळे येतात. ओके, त्यासाठी ही लेस दॅन फ्रिक्वेन्सी कम्युनिटी फ्रिक्वेन्सी जी आहे ती फाइंड आउट केली जाते. आलं लक्षात. आता याच्यातच आपण बघूयात, हा झाला लेस दॅनचा, आणि आता आपण बघूयात मोर दॅन. मोर दॅन हा आपला चार्ट जो आहे तो सेम राहणार आहे. हा जो आहे हा बदलेल, म्हणजे जो क्वेश्चन आहे तो आपण जसाच्या तसा ठेवूयात, बाकी आपण पुन्हा चेंज करूयात. आता इथे मार्क्स लेस दॅन होतं, आता आपल्याला काय पाहिजे, मोर दॅन, म्हणून इथे मार्क्स मोर दॅन. ओके, मार्क्स मोर दॅन. सो मोर दॅन काय म्हटलंय, आता मोर दॅन कम्युनिटिव्हला काय म्हटलेलं आहे बघा. इन शॉर्ट इट इज कॉल्ड MCF. मोर दॅन ला काय म्हटलेलं आहे, MCF, more than cumulative frequency, called MCF. The MCF of the class is total number of observation more than or equal to lower limit of the that class. काय म्हटलं, equal to, less than or equal to, sorry, observation more than or equal to lower limit, की लोअर लिमिट पेक्षा जास्त पाहिजेत किंवा तेवढे पाहिजेत. मग लोअर लिमिट काय आहे या क्लासला, 0. म्हणजे ज्या त्या क्लास मधले जे मार्क्स आहेत ते 0 पेक्षा जास्त पाहिजेत किंवा 0 तरी पाहिजेत. त्याच्यानंतर इथे मग मोर दॅन 10, मोर दॅन 20, मोर दॅन 30, मोर दॅन 40. मग अशी काय बघितलं आपण, लेस दॅन 10, लेस दॅन 20, लेस दॅन 30, लेस दॅन 40 आणि लेस दॅन 50. आता काय बघतोय, मोर दॅन लोअर लिमिट, म्हणजे लोअर लिमिट हा आहे आणि लोअर लिमिट पेक्षा जास्त असावेत. म्हणून इथे काय, मोर दॅन, मार्क्स मोर दॅन 0, मार्क्स मोर दॅन 10, मार्क्स मोर दॅन 20, मार्क्स मोर दॅन 30, मार्क्स मोर दॅन 40. ओके, आता जर असं विचार केला तर तुम्हाला जर कोणी विचारलं की 0 पेक्षा जास्त मार्क्स असलेले, आता आपण 0 पेक्षा जास्त मार्क्स असलेले स्टुडंट किती आहेत. सो हे सगळेच त्याच्यात येतील. त्याच्यामुळे आपण काय करूया, कॅल्क्युलेशन ह्याचं ज्यावेळेला मोर दॅनचं कॅल्क्युलेशन आपण करतो ना, त्यावेळेस ही जी खालची बाजू आहे इथून वरती जायचं, म्हणजे उलट कॅल्क्युलेशन करत जायचं. मग अशा आपण सरळ कॅल्क्युलेशन केलं, त्यावेळेस उलट करायचं. ते का ते नंतर दाखवतो तुम्हाला. आता इथे बघा, जर तुम्हाला कोणी विचारलं की 40 पेक्षा जास्त मार्क्स असलेली मुलं किती आहेत, तर तुम्ही काय सांगू शकताय,
3 आहे. तुम्हाला जर कोणीतरी उद्या विचारलं की 30 पेक्षा जास्त मार्क्स असलेली मुलं किती आहेत, तर तुम्ही काय सांगू शकताय? ही 3 पण येतील त्याच्यात आणि हे 5 पण येतील, म्हणजे इथे 3 + 5 = 8. देन तुम्हाला असं विचारलं 20 पेक्षा जास्त मार्क्स असलेली मुलं किती आहेत, तर 20 पेक्षा मार्क्स जास्त असलेली मुलं किती असणार आहेत? सो हे 8 + 7 = 15. आता तुम्हाला कोणीतरी विचारलं की तुम्हाला 10 पेक्षा जास्त मार्क्स असलेली किती मुलं आहेत, सो ही 15 + ही 3 18. आणि तुम्हाला जर कोणीतरी विचारलं की 0 पेक्षा मार्क्स जास्त असणार, आता मगाशी मी काय सांगितलं, 0 ज्याला सुरुवातीला विचारलं त्यावेळेस तुमच्याकडे हे कॅल्क्युलेशन नव्हते, म्हणून तुम्ही डायरेक्टली सांगू शकत नव्हतं. मग हे जर कॅल्क्युलेशन तुम्हाला मिळवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला खालून सुरुवात करावी लागेल, अदरवाईज तुम्ही ते सांगू शकत नाही. म्हणून ज्याला मोर दॅन कम्युनिटी फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करता त्यावेळेस त्याचं कॅल्क्युलेशन हे खालच्या बाजूने वरती करायचं असतं. ओके, तर आता तुम्हाला विचारलं की 0 पेक्षा जास्त मार्क्स असणारे स्टुडंट किती आहेत, सो तुम्ही काय कराल, 18 + 82 = 20. ओके, सो मागाशी पण टोटल तुमची 20 झाली, याच्यामध्ये सुद्धा तुमचं जी टोटल होती ती 20 झाली. आणि लक्षात, सो हाच आहे मोर दॅन अँड लेस दॅन कम्युनिटी फ्रिक्वेन्सी. आता याच्यावरती तुम्हाला पुढे ग्राफ सुद्धा आहेत, मोर दॅन अँड लेस दॅन कम्युनिटी फ्रिक्वेन्सी. सो त्याच्या आधी हे तुम्हाला जमलं पाहिजे. हवं तर आपण नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतोय मोर दॅन आणि ह्याचं. सो तुम्ही बघा, तुम्हाला सॉल्व्ह करता आलं तर होमवर्क म्हणून तुम्ही सॉल्व्ह करा ते. ओके, मी इथे लिहून देतो तुम्हाला, तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व्ह करा. जर काही प्रॉब्लेम्स आले सॉल्व्ह करताना तर ते मला विचारा, तुम्ही पर्सनली कॉल करून किंवा मला मेसेज वगैरे करून विचारू शकताय. ओके, आणि जर तरी तुम्हाला नाही झालं तर नेक्स्ट लेक्चरला आपण ते डिस्कस करू. ओके, मी आता दोन्ही वरचं कंबाईन देतो तुम्हाला, एकच प्रॉब्लेम देतो कंबाईन, त्याच्यातले दोन्ही लेस दॅन सुद्धा फाइंड आउट करत असतात. आपण एकच प्रॉब्लेम घेतला, त्यातलं लेस दॅन पण पाहिलं आणि मोर दॅन पण पाहिलं, त्याच पद्धतीने तुम्ही मोर दॅन आणि लेस दॅन दोन्ही बघायचे आहेत. ओके, सो compute less than and more than cumulative frequency from the following frequency distribution. काय म्हटले, compute compute less than compute less than and more than less than and more than cumulative frequency from the following distribution. Frequency from the following distribution. From the following distribution. Okay, so chart घ्या, distribution लिहून घ्या. Marks आणि number of students. Marks and number of students. Okay, so marks आहेत 0 to 20, 0 to 20, 20 to 40, 40 to 60, then 60 to 80, and 80 to 100. 80 to 100. Okay, आणि cumulative frequency किंवा number of students घ्या 2, 18, 40, 25 आणि 5. ओके, सो हा प्रॉब्लेम आहे तुमचा. एक मिनिट,
हा प्रॉब्लेम नोट डाऊन करा. नेक्स्ट लेक्चरला जर तुम्ही सॉल्व्ह केलात तर मला पर्सनली मेसेज करून किंवा ग्रुपवरती किंवा कॉल करून मला सांगू शकता. प्रॉब्लेम तुम्ही पाठवू शकता, मला दाखवू शकता. जर नाही जमलं तुम्हाला सॉल्व्ह करायला, जर तुम्हाला सॉल्व्ह करायला जमलं नाही हा प्रॉब्लेम, तर एक काम करा, मला विचारा, मी सांगेन तुम्हाला. अदरवाईज नेक्स्ट लेक्चरला किंवा नेक्स्ट स्टॅटच्या लेक्चरला आपण हा सॉल्व्ह करणारच आहोत. ओके, आलं लक्षात? सो प्रॉब्लेम लिहून घ्या सगळ्यांनी. हा, काही क्वेरीज असतील तर मला विचारू शकता तुम्ही. ठीक आहे, थांबूयात मग आपण. ओके, थँक्यू एव्हरीवन.